आणि आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पोलिसांच्या समन्स नंतर सुद्धा कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजरच, तर कुणाल कामराच्या आईवडिलांकडे पोलिसांकडून चौकशी। कुणालशी तुमचा संपर्क झालेला आहे का, या संदर्भात विचारणा। कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांना सुद्धा पोलिसांकडून समन्स, तर 2 फेब्रुवारीच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स। नया भारत या शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी, तर छत्रपती शिवरायांचा अपमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत। नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत। दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट, तर वकील निलेश ओझा यांच्याकडे पुराव्यांचा पेनड्राईव्ह। मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पेनड्राईव्ह दिल्याचा दावा। मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे मुनगंटीवार काही दिवसांपासून नाराज, तर दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूर वजा केल्यास महाराष्ट्राच्या विकासाला उत्तर 0 येईल। चंद्रपूरचा 1 जोडला तर 10 नंबरी विकास होईल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीपूर्वी आता नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। आज दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातला निर्णय होणार का, याकडे लक्ष। मंत्रालयात एकाच दिवसात 183 GR प्रसिद्ध, तर कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अनुदान वितरित। आर्थिक वर्ष संपण्याच्या आतच निधी सर्व विभागांना वाटला गेला।